सोनाली. लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. व्याघ्र कन्या गीता. भाग 1. अहमदाबादच्या पार्कमध्ये त्या दिवशी कोण खळबळ उडाली होती. प्राणी संग्रहालय पाहायला येणारे अनेक जण असतात. वाघ सिंह लांबून आदराने पाहतात आणि निघून जातात. पण त्या दिवशी भलताच प्रकार घडला होता. प्राणी संग्रहालय पाहायला आलेला एक माणूस चक्क वाघिणीच्या पिंजऱ्याजवळ उभा होता. एवढंच नाही तर पिंजऱ्यातल्या वाघिणीचा पंजा हातात घेऊन तिच्याशी शेकहँड करत होता. ए बाजू हटो, मरायचंय का? रखवालदार त्या माणसावर ओरडला. पण हा माणूस कुठला हलतोय? तो तर वाघिणीशी जास्तच लगट करू लागला. राग अनावर होऊन रखवालदार 2-3 नोकरांसह तिथे धावत गेला. त्यांना त्या माणसाला तिथून बाहेर काढायचं होतं. पण तो माणूस कसला खट, तिथून मुळे हलेच ना. गांडोछे. रखवालदार चडफडला. शेवटी नोकरांनी त्या माणसाला ओढत शिव्या देत गार्डन सुपरिटेंडंट साहेबांकडे नेलं आणि साहेबाला सगळा प्रकार सांगितला. तुमचा जीव एवढा वर आलाय का? वाघीण आहे ती, उगीच का आम्हाला संकटात टाकता? साहेबांनी सुनावलं. आपला गैरसमज झालाय साहेब. वाघीण माझ्या परिचयाची आहे. आ? सुपरिटेंडंट साहेब 2 फूट वर उडाले. हाऊ डू यू नो? आर यू डॉक्टर पूर्णपात्रे? नो, आय एम हिज एल्डर ब्रदर. आय एम अ प्लीडर. डॉक्टर पूर्णपात्रे नाही मी, पण त्यांचा थोरला भाऊ आहे. मी वकील आहे. ओ आय एम सो सॉरी. बसा बसा. असं म्हणत त्यांनी स्वतः त्यांना बसायला खुर्ची दिली. अहो तरीच गीता तुमच्याशी प्रेमाने वागली. मोठी गुणवान वाघीण आहे. अहो या गीतानं मला आणि आमच्या गार्डनला फार मोठी कीर्ती मिळवून दिली आहे. फॉरेनर्स तर तिच्या हालचालींवर गुणांवर फार खुश आहेत. नंतर चहा पाणी झालं आणि अण्णासाहेब पूर्णपात्रे 40गावला आले. घरात पाऊल टाकताच अण्णांनी मला सांगितलं, अरे शांताराम, आपल्या गीताचा तपास लागला. कुठे? कसा? मी अधीरतेने विचारलं. अहो पण अण्णांना कपडे तर काढून द्याल की नाही? प्रमिलानं गृहिणीच्या दक्षतेनं मला दाबलं. अरे पाहिल्याबरोबरच ओळखलं, हीच आपली गीता म्हणून. अहमदाबादच्या झू मध्ये आहे ती. पण गीता तिथं दिली हे मुंबईनं कळवलं सुद्धा नाही आपल्याला. पण तुम्हाला कसं कळलं की ती तिथे आहे? अरे कळलं नव्हतंच. गीर सासणच्या जंगलातले सिंह पाहिले. काय मस्त आहेत रे. सिंह असलेलं भारतातील ते एकमेव जंगल. ते पाहिल्यावर मला आमच्या गीताची आठवण झाली. द्वारकेचा प्रवास आटोपून जरा विश्रांतीसाठी असं म्हणून आम्ही अहमदाबादला हॉल्ट घेतला. काही गेले बाजारपेठेत, पण मी गेलो अहमदाबादच्या उद्यानात प्राणी संग्रहालय पाहायला. आणि एकदम गीता दिसली, नजरेला नजर भिडली. आणि मग पुढची सारी गंमत अण्णांनी मला सांगितली. गीताचा पत्ता लागला होता. मला आनंद झाला. अगदी गीता पहिल्यांदा आमच्या घरी आली तेव्हा झाला तसाच आनंद मला पुन्हा झाला. गीता, गीता. मी आनंदाने स्वतःशीच पुटपुटलो. ही गीता माझ्या घरी आली ती राज्यपालांकडून. आपल्याकडे वन्यपशु मिळवण्याची 3 ठिकाणं असतात असं मला माहित होतं. एक जंगल. राजा चित्ता मला इथूनच मिळाला होता. दुसरं ठिकाण म्हणजे सर्कस. गीता नंतरचा राज मला एका सर्कसवाल्यानं दिला होता. आणि तिसरं ठिकाण म्हणजे प्राणी संग्रहालय. माझं सर्वात लाडकं मानस अपत्य, ज्यानं मला प्रेम कसं करावं हे शिकवलं, ती माझी सोनाली मला मुंबईच्या जिजामाता बागेतून मिळाली होती. पण गीता, ही मात्र एखाद्या राजकन्येप्रमाणे राजभवनातून बागेतून माझ्याकडे आली होती. खेळाडू, गायक, लेखक, शिकारी, रसिक अशा अनेकांना प्रोत्साहन मिळतं. त्यांच्या कलेचं कौतुक होतं.
कलावंतांची हौसही पुरवावी राज्यपालांनीच. राज्यपालांना विविध प्रसंगी नाना तऱ्हेच्या वस्तू भेट म्हणून मिळतात. त्यांना भेटीदाखल मिळालेल्या ह्या वस्तू पाहिल्या म्हणजे एखादं म्युझियमच पाहत आहोत असा भास होतो. अनेक दुर्मिळ वस्तू तिथं पाहायला मिळतात. तुम्ही म्हणाल, अहो असं राज्यपालांच्या बंगल्यात एकदम शिरायचं म्हणजे तो आपल्या तितक्या जवळकीचा पाहिजे. बरोबर. राज्यपाल हरिभाऊ पाटसकर आमच्या गावचे म्हणजे चाळीसगावचे. पहिल्यापासूनच एकमेकांच्या ओळखी. माझा शिकारीचा छंद, प्राणी बाळगण्याची हौस, विविध खेळांमध्ये मी मिळवलेलं प्रावीण्य या साऱ्यांविषयी हरिभाऊंना फार कौतुक वाटे. चाळीसगावच्या साऱ्याच सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये हरिभाऊंचं आम्हाला मार्गदर्शन होत असे. प्रेमळ पित्याप्रमाणे ते मला प्रोत्साहन देत असत. हरिभाऊ पाटसकर मध्य प्रदेशचे राज्यपाल झाले. मध्य प्रदेशमध्ये खूप मोठी जंगलं आहेत. साहजिकच तिथल्या राज्यपालांना मिळणाऱ्या भेटवस्तूंमध्ये वन्य पशूंचे छावे सुद्धा असत. हरिभाऊंना अशी वाघाची अनेक पिल्लं भेट म्हणून मिळालेली होती. हरिभाऊ ती पिल्लं लखनौच्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी प्राणी संग्रहालयाला भेट देत. वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या नेहमी येत. मग मी हरिभाऊंना 3-4 पत्र लिहिली. त्यातला मजकूर ठराविक असे. माझा शिकारीचा शौक आपल्याला माहीत आहेच. परंतु आता मात्र शिकार करण्याऐवजी वाघाचा बच्चा पाळायची इच्छा आहे. तुम्हाला एवढी पिल्लं मिळतात. त्यातलं एक मला देता येईल का? एक दिवस हरिभाऊंचं पत्र आलं. वाघाची 2 पिल्लं मला भेट म्हणून दिली आहेत. दोन्हीही माद्या आहेत. एक तुम्ही पाळा, एक मी ठेवीन. राज्यपालांचं हे पत्र मिळताच मी तडक भोपाळला गेलो. 3 दिवस मी भोपाळला स्टेट गेस्ट होतो. अविस्मरणीय असे ते 3 दिवस गेले. राज्यपालांचे जावई बाळासाहेब पुरोहित, कन्या वेणुताई आणि सौभाग्यवती वारुताई म्हणजे मिसेस पाटसकर या साऱ्यांचा घरगुती आग्रह आणि अकृत्रिम प्रेम मी तेव्हा अनुभवलं. हरिभाऊंनी मला गेस्ट हाऊसमध्ये वाघिणीची दोन्ही पिल्लं दाखवली. म्हणाले, ही गीता आणि ही सीता. मी पिल्लांवरून हात फिरवत म्हणालो, मस्त आहेत हे बछडे. पण या दोन्ही पिलांचे कान असे करवतीसारखे कसे? मोठी गंमत आहे ती डॉक्टर. ही दोन्ही पिल्लं खेळ म्हणून एकमेकींचे कान कुरतडत असतात. बरं, तुला सीता पाहिजे की गीता? सीता आपल्याकडे ठेवून घ्या. वारुताई मध्येच म्हणाल्या. ठीक आहे, मग मला गीता द्या. मी. आणि अशा तऱ्हेने गीता माझी झाली. एका छोट्या पिंजऱ्यात घालून गीताला मी आगगाडीने चाळीसगावला घेऊन आलो. गीता घरी आली तेव्हा 3-4 महिन्यांची होती. राजासारखं तिला दूध पाजायचा प्रश्न नव्हता. स्वतः ती दूध पिऊ शकत होती. आणि आमची सुचेता हे काम मोठ्या आवडीने करत होती. सुरुवातीला मी गीताला एका लहानशा पिंजऱ्यात ठेवत होतो. हा पिंजरा गच्चीवर ठेवला होता. गीता मोठी झाली तसा तिला पिंजराही मोठा दिला. पण मला स्वतःला गीताला पिंजऱ्यात ठेवून वाढवायचं नव्हतं किंवा सारा वेळ साखळीच्या बंधनातही ठेवायचं नव्हतं. त्या दृष्टीनेच मी तिला वाढवत होतो. गीताला मी दूध आणि खिमा देत असे. दुधातून राजाला देत होतो तसे व्हिटॅमिन ड्रॉप्सही देत होतो, ताकदीसाठी. जंगली जनावर खाणं खात असताना त्याच्याजवळ कोणी आलेलं त्याला खपत नाही. गीताचाही हाच स्वभाव होता. जेवताना कोणी जवळ आलेलं तिला मुळीच आवडत नसे. जेवल्यानंतर मात्र आमची चंपाकली गीताच्या पिंजऱ्यात जाई आणि गीताच्या मिशा, तोंड आपल्या जिभेनं चाटून पुसून स्वच्छ करी. गीताला ही स्वच्छता फार आवडे. चंपा तिला चाटत असताना ती डोळे मिटून शांत पडून जाई. चंपाकडून सारे सोपस्कार करून घेई. एक दिवस मात्र चंपाकलीचं टायमिंग चुकलं. गीताचं जेवण संपण्यापूर्वीच ती तिच्याजवळ गेली आणि गीताचं तोंड चाटू लागली. आपल्या जेवणात आलेला हा व्यत्यय गीताला पसंत नव्हता. ती वस्कन चंपाकलीच्या अंगावर धावून गेली आणि तिला चक्क चावली. क्याव क्याव करत चंपाकली पिंजऱ्यातून बाहेर आली. पुन्हा म्हणून तिनं गीताचं तोंड चाटायचं नाव काढलं नाही.
एवढी एक खोड सोडली तर गीता स्वभावाने गरीब आणि प्रेमळ होती. मी तिला साखळीनं बांधून गाडीतून फिरवत असे. तिच्यासाठी एक मोठा पिंजरा तयार केला होता. दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळील कंपाऊंड वॉल लगत तो पिंजरा ठेवलेला असे. राजाला माणसाळवण्यात आलेलं अपयश मी विसरून गेलो होतो आणि नव्या उमेदीने मी गीतेवर विश्वास ठेवू लागलो होतो. गीतानं ह्या विश्वासाला कधीही धक्का दिला नाही.